बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अंजनगाव सुरजी शहरात व तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी। अंजनगाव सुरजी प्रतिनिधी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अंजनगाव सुरजी शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात व आनंदात जयंती साजरी करण्यात आली। आंबेडकर नगर, वानखडे नगर, वाघपुरा, जनवजाळपुरा तसेच वडाळी सेलगाव, दहिगाव रेचा, लखाड, खिराळा, निमखेड बाजार, हिरापूर, चौसाळा, तुरखेड, कारला, निमखेड आडे, भंडारज, अडगाव खाडे, सातेगाव, कापूसतळणी, विहीगाव आदी गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत पुस्तक वाटप केले। तालुक्यातील दहिगाव, लखाड, खिराळा, निमखेड बाजार, चौसाळा, तुरखेड, कारला, निमखेड आडे, भंडारज गावांमध्ये जाऊन डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नोकरीला लागलेल्या युवकांचा गौरव तसेच सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास प्रमोद दाळू, बाळासाहेब गोंडचोर, प्रशांत वानखडे, प्रेमकुमार बोके, विनोद टेकाळे, आनंद टेकाळे, अनंत मते, मनोज मेळे, सुरेश आडे, मनोहर बोरकर, विजय वानखडे, गौतम वानखडे, धीरज गीते, मंगल इंगळे, विश्वास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते। निमखेड बाजार येथे विनोद टेकाळे यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून दिली असून या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी नोकरीस लागल्याची माहिती मिळाली। तसेच लखाड येथे समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना शरबत व चहा पाणी वाटप करून सेवा कार्य केले। दरम्यान संपूर्ण तालुक्यात तरुणाईने डीजेच्या तालावर नृत्य करत जयंतीचा आनंद साजरा केला। सामाजिक एकात्मता, शिक्षण व प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे यंदाची जयंती विशेष ठरली। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लखाडवासियांनी जो जोरदार उपक्रम राबवलेला आहे, जे नाश्ता चहा पाणी सर्वांना देत आहेत आणि सर्व आपलं एक महिला मंडळ समता सैनिक दल यांनी सर्व गावकऱ्याच्या बौद्ध बांधवांच्या वतीने हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। हे चांगले आहे, पण वाचाल तर वाचाल। आज तुम्ही खरोखर अन्नदान दिलं, पण पुढच्या वेळेस आपल्या इथं हा खर्च जमा करून आपल्या विहारामध्ये खरोखर आपण पुस्तकं दान करा, एक लायब्ररी निर्माण करा, MPS UPSCचे क्लास चालवा, जेणेकरून आपल्याला आपला समाज होईल। कारण की समाज हा प्रगतीपथावर, आपले मुलं बाळक प्रगतीपथावर आहे। बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं की वाचाल तर वाचाल, म्हणून हे आपल्याला पुस्तकाचं दान करा, MPSC क्लास लावा आणि लखाडमधून कम से कम 1 तास होईना 25 ते 50 पोरं बहुजनाचे नोकरी लागले पाहिजे याचा संकल्प करा। स्पर्धा वगैरे बाबा